मी माझी सखी. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात अशी छान. पहिलं मी नाश्त्याला सुरुवात करणार आहे आंबा खायचे, कारण आंबा म्हणजे माझा फेवरेट आहे. आंबा खाऊन झालेला आहे. आता म्हटलं चला जेवणाची तयारी पण करते. आता मी काय केलं, हे रात्री थालीपीठचं पीठ सगळं रेडी करून ठेवलेलं होतं, कारण मला असं वाटलं पाहुणे होते घरामध्ये आणि सकाळी नाश्त्याला होऊन जाईल. त्यामुळे मी काय केलं, रात्री थालीपीठचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं. पण आमच्याकडचे पाहुणे सकाळीच गेलेत नाश्ता न करता, त्यामुळे सगळं राहिलेलं आहे तसंच. आता म्हटलं दुपारच्या जेवणासाठी छान असं गरम गरमच थालीपीठ करते. आता थालीपीठच्या पिठामध्ये मी फक्त कांदा आणि कोबी बारीक चिरून टाकलेली आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. बाहेरचं वातावरण दाखवते. बाहेर पूर्ण आबोट आलेलं आहे, म्हणजे ऊन नाही आहे बाहेर, पण तरी पण एवढं गरम होतंय ना, असं खिडकीतून असं गरम गरम वाफ येते. वातावरण आता हे 1:30चं वातावरण आहे दुपारचं. ऊन गेलेलं आहे पण तरी पण खूपच गरम होत आहे. थालीपीठ इकडे रेडी होत नाही तर इकडे एकदम वादळ सुटलं आणि पाऊस पण पडला. आता मी चालले बघायला खिडकीमध्ये. मोठा पाऊस पडतोय आणि मातीचा वास एवढा सुंदर येतोय ना. बापरे केवढं वादळ सुटले. हो बापरे, पत्र्यांचा वगैरे आवाज येते जोर जोरात. मोठा पाऊस आल्याने वादळ सुटले. हा, पाऊस पडून गेल्यानंतर आम्ही छान असं फिरायला आलेलो आहोत आता इकडे बाहेर कुर्ल्या साईडला. वातावरण कसं झालं आकाशात नाही. पक्ष्यांचा आवाज एवढा छान येतोय ना. फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला जे रान आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत आता. अचानक जांभळाचं झाड दिसलेलं आणि तिथे एवढे खाली जांभळ पडलेत ना. बघ जांभळ पडलेत आणि आपल्याला माहितच नाही. वाव, ते भरपूर आहेत ग. तयार झाला पाहिजे. भरपूर जांभळं पडलेली आहेत आणि एवढ्या दिवस आम्हाला माहित पण नाहीये तिथे जांभळाचं झाड आहे. आणि आज अचानक इकडे मागे आलं तर जांभळाचं झाड आणि एवढी जांभळं पडलेली आहेत ना पावसाने. माती लागलेली आहे. आडवं करा. थांब. बघू दाखव जांभळ किती आहेत जांभळं. अरे हो रे, पावसात नाही पडलेत ना ते थोडस लागलं. नाही ते केवढी भेटल्या. मस्त एकदम टेस्टी आहेत, भारीच आहेत. चांगले आहेत. ए हो बाजूला थांब काढू दे बघ, भरपूर पडले. हो आत्ता पडले हे. मी पाडले आता. कसले भारी भारी आहेत. मार.